नमस्कार मित्रांनो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा हलगर्जीपणा किंवा बेजबाबदारपणा हा पुन्हा पुन्हा दिसून येतोय आपल्या सगळ्यांना. तर मित्रांनो, विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा होऊन अनेक महिने उलटले तरीही शेकडो विषयांचे निकाल अजूनही गुलदस्त्यात आहेत. पण या सावळ्या गोंधळात प्रशासनाने परीक्षा घेणाऱ्या खाजगी कंपनीवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना फक्त एक नोटीस देऊन सोडून दिले आहे. हिवाळी सत्राचे तब्बल 600 ते 800 निकाल अजूनही जाहीर झालेले नाहीत. 40 दिवसात निकाल लावण्याचा नियम हा कागदावरच राहिला आहे. विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर नावे नाहीत, कुठे एनरोलमेंट नंबर गायब आहेत, तर कुठे प्रॅक्टिकलचे गुणच शून्य दाखवले जात आहेत. यामुळे उन्हाळी परीक्षांच्या अर्जांवरही टांगती तलवार आहे. निकालच लागला नसल्यामुळे विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी किंवा नोकरीसाठी अर्ज करू शकत नाहीत. या शैक्षणिक विलंबाला जबाबदार नक्की कोण? मित्रांनो, आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा हा सगळा घोड चव्हाट्यावर आला तेव्हा विद्यापीठ प्रशासनाने तातडीने पावले उचलल्याचा आव आणला आणि त्यांनी काय केले तर ज्या खाजगी कंपनीकडे परीक्षेचे तांत्रिक काम होते, ज्यांच्या सॉफ्टवेअरमुळे हे सगळे गोंधळ झाले, त्यांना मात्र एक केवळ नोटीस बजावून सोडून देण्यात आले. तर प्रश्न असा पडतो की जर चूक तांत्रिक आहे तर तांत्रिक सेवा पुरवणाऱ्या कंपनीवर ब्लॅकलिस्ट करण्याची किंवा दंडात्मक कारवाई का केली जात नाहीये? तर मित्रांनो, विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनीही यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. वरिष्ठ अनुभवी अधिकाऱ्यांच्या जागी कनिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यामुळे कामकाजात सुधारणा होईल की अधिक गोंधळ वाढेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडे याचे उत्तर नाहीये आणि वारंवार चुका करणाऱ्या या खाजगी कंत्राटदारांवर मेहरबानी कशासाठी? विद्यार्थ्यांच्या शुल्कातून या कंपन्यांना करोडो रुपये दिले जातात, मग त्यांच्या कामाचा हिशोब का घेतला जात नाही? असा प्रश्न सध्या सगळीकडून विचारला जात आहे. मित्रांनो, हा केवळ प्रशासकीय बदलांचा विषय नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. जोपर्यंत दोषी कंपनीवर कारवाई होत नाही तोपर्यंत ही यंत्रणा सुधारण्याची शक्यता कमीच आहे. तुम्हाला काय वाटते? केवळ नोटीस देऊन कंपनीला मोकळे सोडणे योग्य आहे का? कमेंट्समध्ये तुमचे मत नक्की मांडा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून विद्यार्थ्यांचा आवाज वरिष्ठांपर्यंत पोहोचेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.